2025पर्यंत किती बजेट मिळालं आणि ते कोणत्या कोणत्या बाबीवर खर्च झालं याची माहिती मागितली मी जूनमध्ये. तर यथावकाश नेहमीप्रमाणे महानगरपालिकेने मला माहिती दिली नाही. मी नंतर अपील केलं. अपीलमध्ये जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला 8 दिवसात माहिती देतो. त्या पद्धतीने मला त्यांनी लेखीसुद्धा दिलं, पण त्यांनी त्या मुदतीत दिलं नाही. 1 महिना वाट बघितली. मी आता राज्य माहिती आयोगाकडं ही तक्रार केलेली आहे. म्हणजे सगळ्यात मोठं दुखणं आहे की फक्त लाली पावडर करता येते पण मूळ दुखणं हे बाजूलाच राहतं. तरी असं न होता रंकाळा, माझं तर एक मत असं आहे की रंकाळा पहिल्यांदा रंकाळ्याचं मूळ दुखणं जर बंद करायचं असेल तर रंकाळा सगळ्या बाजूनं बंदिस्त केला पाहिजे. म्हणजे खणीपासून ते स्टेजपर्यंत आणि या स्टेजपासून ते टॉवरपर्यंत रंकाळा बंद केला पाहिजे. कारण जेव्हा आम्ही इथं कॉलेजला होतो तेव्हा रंकाळा बंदच होता. 11 नंतर आम्हाला इथं आतमध्ये एंट्री नव्हती. एका झाडाला जरी हात लावला तर तो माळी तिथून शिव्या द्यायचा, काय रे मस्ती आली काय म्हणायचा. अशी आज अवस्थाच नाही आहे. रंकाळ्याची दुरावस्था व्हायला 100% हे प्रशासन जबाबदार आहे. मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का, फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209 76 13 53.